जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. आपण रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत महाराजांच्या तत्वज्ञानावर चिंतन करत आहोत आणि त्या माध्यमातून आपण सगळेच जण महाराजांच्या तत्वज्ञानाचा, त्यांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्यांच्या विचारांचा आपण अभ्यास करत आहोत आणि खूप काही आपल्या सगळ्यांना त्यातून मिळतंय. आपण जे काही चिंतन आत्तापर्यंत केलेलं आहे ते साधारण नामसाधनेवर आपण केलेलं आहे महाराजांच्या कृपेने. नाम म्हणजे काय, त्याचा नाम घेता घेता नामाने काय साधतं, त्याचा गुणधर्म काय आहे, नामाची फलश्रुती काय आहे, नाम हे सर्वश्रेष्ठ साधन जे महाराजांनी सांगितलं त्याचा आपण विचार केला. अनेक शंका उपस्थित झाल्या, त्या शंकांचं समाधान करण्याचा महाराजांच्या कृपेने आपण प्रयत्न केला. हे सगळं करत असताना जी मुख्य शंका होती, काय शंका होती, की प्रापंचिक गोष्टीतून जी काही अस्वस्थता किंवा अस्थिरता आमच्यापर्यंत येते आणि त्या विचारांमुळे आम्ही अस्वस्थ असतो आणि नाम घेताना तेच विचार मनामध्ये येत असतात आणि प्रपंचाविषयी आम्हाला जसं हवं तसं ते सुख मिळत नाहीये आणि थोडक्यात प्रापंचिक गोष्टींमुळे आपण कुठेतरी दुःखी आहोत किंवा आपण कुठेतरी मनाने अस्वस्थ आहोत, अस्थिर आहोत. आपण वरवरनं दाखवतो की माझं सगळं चांगलं चाललंय, कुठेतरी मनामध्ये टोचणी आहे, कुठल्या तरी गोष्टींनी आपल्याला त्रास होत असतो, आपण सतत अस्वस्थ असतो, आपण दाखवतो, जगापुढे आपला एक वेगळा चेहरा असतो, पण मनात आपल्याला माहिती असतं की आपण सुखी नाही आहोत. कुठल्या तरी गोष्टींमुळे आपल्याला काहीतरी त्रास होतच असतो. हे का होतं सगळं? आपण अनुभव घेतो या गोष्टीचा, पण ह्याच्या मागे आपण जात नाही. आजच्या चिंतनातून आपल्याला त्याचा कार्यकारण भाव बघायचा आहे की अस्वस्थता येते कुठून, माझ्या मनाची ही अशी अवस्था कुठून तयार होते, काय होतं म्हणून माझी ही अवस्था झालेली आहे. आणि एकीकडे मी साधन मार्गावर आहे, मला खरं तर छान उपासना करायची आहे, मला असं वाटतं की जेव्हा मी बसीन उपासनेला तेव्हा कुठलेही मनामध्ये विचार येऊ नयेत असं आपल्या सगळ्यांना वाटत असतं, पण असं होत नाही. तर जी काही अस्वस्थता आहे, जी काही अस्थिरता आहे, जी काही मनाची एक विकल अशी अवस्था झालेली असते, त्याच्या मागे काय आहे, नक्की का आपण ह्या अवस्थेला पोचतो, त्याच्या मागची जी भूमिका आहे, त्याच्या मागचा जो कार्यकारण भाव आहे, तो आज आपण या चिंतनातून महाराजांच्या कृपेने, महाराजांचं तत्वज्ञान आपण बघूया. या चिंतनाद्वारे आपण त्याचा अभ्यास करूया. आपण मुळात कोण आहोत? तर आपण सगळेजण प्रपंची आहोत. महाराजांनी प्रपंचाची फार छान व्याख्या केलेली आहे. आधी पण आपण हे बोललेलो आहे की आपण जेव्हा दुसऱ्यावर अवलंबून असतो तेव्हा आपण प्रपंची आहोत.
जेव्हा आपण सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहोत तेव्हा आपण प्रपंची आहोत. सर्वसामान्यपणे आपण असं मानतो की लग्न झालं, मुलं बाळ झाली म्हणजे प्रपंच आपला सुरू झाला. तर तसं नाहीये. जी व्यक्ती लग्न न करता राहते ती सुद्धा प्रपंचीच असते. कारण आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत तिथे आपण प्रपंची आहोत हे महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी मनुष्याला प्राप्त होतात. महाराजांनी काय उदाहरण दिलंय की जमिनीवर नाणं पडलेलं आहे. ते नाणं जेव्हा आपण उचलतो तेव्हा त्या नाण्याच्या दोन्ही बाजू एकदमच आपल्या हातामध्ये येतात. त्याप्रमाणे महाराज म्हणतात की मनुष्य जन्माला आला की प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी त्याच्या वाट्याला येतात. इथे दोन प्रकारची कर्तव्य आपण मागेही बघितली की एक मी म्हणून जे कर्तव्य आहे म्हणजे आत्मस्वरूपाचं कर्तव्य, म्हणजे ज्या परमेश्वराचा अंश आपल्यामध्ये आहे त्या परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याचं जे कर्तव्य आहे तो भाग उपासनेच्या माध्यमातून आपण बघितला. आणि माझेपणाचं कर्तव्य म्हणजे ढोबळमानाने प्रापंचिक कर्तव्य ह्या सदरामध्ये मोडतात. ह्याचा अर्थ काय आहे की मनुष्य म्हणून आपण जेव्हा जगतोय तेव्हा दोन्ही गोष्टी जशा नाण्याच्या दोन बाजू तसं आपल्या आयुष्याची ही दोन अंग आहेत, एक प्रपंच आणि परमार्थ. प्रपंच आणि परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी एकदमच साधायच्या आहेत. महाराज म्हणतात की प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ करायचा आहे. कोणीतरी म्हणतं की सगळा एकदा प्रपंच होऊन जाऊ दे, सगळी प्रापंचिक कर्तव्य पूर्ण होऊ देत, मग जेव्हा आपण थोडेसे वृद्धत्वाकडे झुकतो किंवा आपण आपल्या नोकरी धंद्यातून थोडेसे मोकळे होतो त्यावेळेला जो काही आयुष्याचा शिल्लक राहिलेला काळ आहे तो आपण देवाच्या उपासनेमध्ये घालवावा. पण महाराज म्हणतात की हे तितकंसं खरं नाही, कारण उद्याची सुद्धा शाश्वती नाहीये. आपण असं गृहीत धरतो की मी म्हातारपणापर्यंत जगणार आहे, पण तसं वस्तुतः आपल्याला दिसतं का? नाही दिसत. जिथे उद्याची सुद्धा शाश्वती नाही तिथे महाराज म्हणतात की भगवंत रोज संधी देतो आहे. आजचा दिवस उगवला की तो भगवंताच्या साठी आपण सत्कारणी लावला पाहिजे. पण एकीकडे प्रपंच मात्र सोडता येत नाही. तर साधनी माणसाने प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ करावा हे महाराजांनी सांगितलं आपल्याला. प्रपंचाच्या झटापटीत करायचा आहे, पण तो प्रपंच कसा आहे, त्या प्रपंचाचं स्वरूप कसं आहे, ती जी अस्वस्थता अस्थिरता मगाशी आपण पाहिलं त्याप्रमाणे जी येते ना, कुठून येते ती? प्रपंचातनं येते, प्रापंचिक गोष्टीतून येते. त्याचा जर अभ्यास करायचा असेल तर प्रपंचाचं स्वरूप आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि आज आपल्या चिंतनाचा तोच विषय आहे की प्रपंच हा नक्की कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, तो किती सत्य आहे, तो खरा आहे की खोटा आहे, हे आज आपल्याला पाहायचंय. आपण एक एक टप्पा आता पुढे जात जाणार आहोत. महाराजांच्या तत्वज्ञानानुसार आपण प्रपंचाचं स्वरूप पाहणार आहोत आजच्या चिंतनामध्ये. काय म्हणतात महाराज? महाराज आपल्याला सांगतात की उणीव हे प्रपंचाचं स्वरूप आहे. उणीव म्हणजे काय? काहीतरी गोष्ट आपल्या प्रपंचामध्ये नसणं, कुठल्या तरी गोष्टीची कमतरता असणं म्हणजे उणीव आहे. आपण सगळीकडे जर नीट बघितलं तर
पूर्णांशाने एखाद्याचा प्रपंच झाला असं आपल्याला दिसत नाही. कदाचित त्याच्या प्रपंचामधल्या उणीवा तुम्हाला माहिती नसतील, पण ह्याचा अर्थ असा नाही की कोणाचाही प्रपंच हा उणीव नाही असा नाही. एखाद्याला प्रपंचामध्ये सगळं काही मिळालं तरी मनामध्ये तो भाव असतोच की मी जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत हे सगळं चालू असंच राहावं. म्हणजे एक प्रकारे ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये सुद्धा कुठली उणीव उत्पन्न होऊ नये याची चिंता माणसाला आजही जगताना असतेच. महाराज म्हणतात की एखाद्या गरीब व्यक्तीचा प्रपंच असो किंवा श्रीमंत व्यक्तीचा प्रपंच असो, एखाद्या कमी शिकलेल्या व्यक्तीचा प्रपंच असो किंवा खूप विद्वान अशा पंडिताचा प्रपंच असो, त्याच्यामध्ये जो उणेपणा आहे, अपुरेपणा आहे, कमतरता आहे, तात्पुरतेपणा आहे, तो सगळीकडे सारखाच असतो. गरिबाच्या प्रपंचामध्ये कदाचित जास्त उणीवा असतील, पण श्रीमंताच्या प्रपंचात पैसा जरी जास्त असला, संपत्ती जरी जास्त असली, तरी इतर काही गोष्टींची कमतरता असते. म्हणजे आपण जर नीट पाहिलं तर न्यूनता नाही असा प्रपंच आपल्याला सापडणार नाही. कदाचित आपल्याला कोणी येऊन सांगणार नाही की माझ्या प्रपंचामध्ये ही उणीव आहे, पण त्याच्याही प्रपंचामध्ये उणीव असते. म्हणून महाराज म्हणतात की तुमच्याकडे ज्या गोष्टीची उणीव आहे ती गोष्ट जेव्हा दुसऱ्यापाशी आहे तर तुम्ही त्याच्या प्रपंचाला भुलून स्वतःच्या प्रपंचाला कमी लेखू नका. त्याच्या प्रपंचामध्ये कदाचित दुसरी उणीव आहे जी तुम्हाला परमेश्वराने भरपूर दिलेलं आहे. त्यामुळे दोन प्रपंचाची सुद्धा तुलना करू नका. प्रपंच सगळीकडनं सारखाच आहे. न्यूनता नाही असा प्रपंच आपल्याला सापडणार नाही. तिथून ती सगळी अस्थिरता आलेली असते त्या उणीवेतनं. कारण मला आज समजा नोकरी नाहीये किंवा नोकरीमध्ये मला कमी पैसा मिळतोय किंवा माझा धंदा नीट चालत नाहीये, आहे उणीव. तीच अस्थिरता आपल्याला प्राप्त होते, तिथून ती येते. एखाद्याचा त्याच्या जोडीदाराबरोबर पटत नाही, तो मनाने अस्वस्थ असतो. ही अस्वस्थता आली बघा प्रपंचातून. नवरा बायकोंची भांडणं होत आहेत, घरामध्ये व्यक्तींचं एकमेकांबरोबर पटत नाही, ही उणीव आहे. अस्वस्थता तिथून येते, अस्थिरता तिथून येते. पहा, काही जणांच्या घरामध्ये सतत आजारपणं चाललेली असतात. लोक त्याच्यामुळे अक्षरशः गांजलेले असतात. सारखं दवाखान्यामध्ये जायचं यायचं, एकदा हा आजारी पडतो, त्याचं जरा बरं होत आलं की घरातली दुसरा सदस्य आजारी पडतो, दुसरी व्यक्ती आजारी पडते. म्हणजे चांगली शारीरिक क्षमता ह्याची उणीव असते तिथे. सगळ्यांचे प्रपंच पहा, कुठली तरी उणीव आपल्याला माहिती असतं, आपल्या प्रपंचात काहीतरी उणीव असते. ती काही वेळेला मानसिक पातळीवर पण असते. म्हणजे मला जसं हवं आहे, मला माझा प्रपंच जसा हवा आहे तो पूर्णत्वाने मला मिळत नाही. मला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. एखादी गोष्ट मिळते, दुसरी गोष्ट मिळत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय, जी मिळत नाही त्याची उणीव आपल्या प्रपंचामध्ये आहे. तीच गोष्ट आपल्या अस्थिरतेला, आपल्या अस्वस्थतेला कारणीभूत ठरते. काही वेळेला घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा अपमृत्यू होतो, त्या व्यक्तीची उणीव आपल्याला सतत भासत राहते. कित्येक प्रपंच असे असतात की शेवटपर्यंत आपण ती उणीव भरून काढू शकत नाही. असा प्रपंच आहे की ज्याच्यामध्ये उणीव नाही असा आपल्याला मिळणार नाही. हे प्रपंचाचं स्वरूप आपल्याला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आपण हे सगळं का समजून घेतोय? कारण आपल्याला मुळापर्यंत जायचंय एखाद्या गोष्टीच्या. आपण साधनी आहोत, आपण साधन मार्गावर आहोत, आपण उपासना करत आहोत. आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे. परमेश्वर म्हणजे काय? आनंद. परमेश्वर म्हणजे समाधान. ते समाधान आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय, तो आनंद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. पण तो आनंद
आपण कशातनं शोधतो? आपण तो विषयातून शोधतो. जे समाधान आपल्याला हवं आहे ते आपल्याला खरं तर भगवंतापाशी मिळणार आहे. पण आपण ते समाधान कुठे जाऊन जाऊन शोधतो? विषयातनं जेव्हा सुख मिळतं तेव्हा आपल्याला आपण समाधानी असल्याचा आभास निर्माण होतो. ज्यातून सुख मिळालेलं आहे ती वस्तू नष्ट झाली, तो विषय भोगून संपला की सुख मिळणं बंद होतं आणि त्यातनं मिळणारं समाधान जे आपल्याला वाटत असतं की हे प्रापंचिक समाधान आहे ते भंग पावतं पहा. म्हणून महाराज म्हणतात की कधी सुख तर कधी दुःख, कधी यश तर कधी अपयश, हा प्रपंचाचा गुणधर्म आहे. महाराजांनी काय उदाहरण दिलंय की कारलं आहे, त्याचा गुणधर्म काय आहे? कडवटपणा. ते कारलं कितीही साखरेमध्ये घोळलं, म्हणजे महाराज म्हणतात की कडू कारले किती साखरेत घोळले तरी नाही गोड झाले. तैसे विषयात सुख मानले परी दुःख अनुभवास आले. म्हणजे जसा कारल्याचा कडवटपणा त्याला कितीही साखरेमध्ये घोळलं तरी जसा जात नाही, तसा प्रपंचामध्ये प्रपंचाचा जो गुणधर्म आहे की उणीव, न्यूनता, कधी यश मिळेल, कधी अपयश मिळेल, कधी सुख पदरात पडेल, कधी दुःख पदरात पडेल, हा जाणार नाही. विषयांमध्ये सुख आपण जेव्हा भोगायला जातो तेव्हा दुःखच आपल्या पदरामध्ये पडतं. विषय भोगून संपला की त्यातून मिळणाऱ्या सुखाची जाणीव किती राहते? एखादा दिवस, 2 दिवस, आठवडाभर. नंतर त्या आठवड्याभरामध्ये दुसरी कुठली घटना घडली ज्याने आपल्याला दुःख पदरात पडलेलं आहे की आठवड्याभरापूर्वी जे सुख उपभोगलं ते दुःखामध्ये परावर्तित होतं. म्हणजे उदाहरणार्थ अगदी व्यवहारातलं काही आपण उदाहरण घेऊया. एखादा काही घरामध्ये कार्यक्रम आहे, प्रसंग आहे आनंदाचा, जिथे सगळेजण आनंदित आहेत, पण कोणाच्या तरी मृत्यूची बातमी आपल्या कानावर आली की सगळा आनंद दुःखामध्ये परावर्तित होतो. किंवा दुसरी कुठली वाईट बातमी आली किंवा काहीतरी झालं असं, तर तो सगळा आनंद दुःखात परावर्तित होतो. म्हणजे काय की कधी आनंद आहे, कधी दुःख आहे, कधी सुख आहे, कधी दुःख आहे, कधी यश आहे, कधी अपयश आहे. आपल्याला कधीतरी यश प्राप्त होतं, आपण खूप आनंदित होतो. पण पुढे जाऊन कधीतरी अपयश पदरामध्ये पडतं, आपण पुन्हा दुःखी होतो. हा यश अपयशाचा खेळ आयुष्यभर चालू असतो. हे समजून घेतलं पाहिजे. हे आपण का सगळं आता चिंतन करतोय? कारण आपल्याला आपल्या मनाची बैठक अशी बनवायची आहे की काही होऊ दे, महाराज आहेत ना, काही होऊ दे, आपले सद्गुरू पाठीशी आहेत ना, काही होऊ दे, रामराय पाठीशी आहे ना, काही होऊ दे, आपला भगवंत आपल्या पाठीशी आहे ना. तर ते काही होऊ दे ना, हे सगळं घडतं कुठे? त्या प्रपंचामध्येच घडतं ना. म्हणून तो प्रपंच कसा आहे हे पहिल्यांदा आपल्याला बघायचंय. एकदा का त्या प्रपंचाची आउटलाईन आपल्याला कळली की ठीक आहे, हा प्रपंच असाच असणार आहे. आज माझ्या वाट्याला जरी यश आलं तरी मी फारसं त्याने हुरळून जाण्याची आवश्यकता नाहीये, कारण कदाचित काही दिवसांनी अपयश वाट्याला येणार आहे. दुसरी गोष्ट, आज अपयश वाट्याला आलं म्हणून खचून जाण्याची पण आवश्यकता नाहीये, कारण पुढे जाऊन चांगले दिवस मला रामराय दाखवणार आहे, ही भावना डोक्यामध्ये पक्की पाहिजे. त्याच्यासाठी प्रपंचाचं हे जे रूप आहे, हा जो गुणधर्म आहे, हा आपल्याला माहिती पाहिजे की आज मला आनंद भोगायला मिळतोय. ह्याचा अर्थ असा नाहीये की दुःख परंपरा कधी आयुष्यात आता माझ्या वाट्यालाच येणार नाहीये, असं नाहीये. म्हणजे मनाची अवस्था अशी बनवली पाहिजे की आज आनंद भोगत असताना उद्या दुःख जरी मला भोगायला लागलं प्रारब्ध योगानुसार, तरी सुद्धा तो प्रपंचाचा गुणधर्मच आहे हे मी इतकं पक्क डोक्यामध्ये ठेवीन की उद्या दुःख परंपरा जरी वाट्याला आली तरी महाराजांना जाऊन सांगता आलं पाहिजे की ठीक आहे महाराज, मला तुम्ही परवा भरपूर आनंद प्रापंचिक दिलात, आज मला प्रापंचिक दुःख वाट्याला आलेलं आहे, ठीक आहे, मी तुमच्या साक्षीने ते भोगतो. हे सगळं करण्यासाठी, ही सगळी मनाची आपली अवस्था बनवण्यासाठी आपल्याला स्वरूप लक्षात आलं पाहिजे
की जसं मगाशी आपण बघितलं की प्रपंचामध्ये एखाद्या गोष्टीची जर उणीव असेल ना तुमच्या, तर हा प्रपंचाचा गुणधर्म आहे, सो ऍक्सेप्ट इट. ती उणीव आहे. एखाद्याला शारीरिक व्यंग असतं, एखाद्याला मानसिक व्यंग असतं, पैसा कमी असतो, काहीतरी घरामध्ये भांडणं असतात, आजारपणं असतात, अनेक गोष्टींची उणीव असते. आपल्याला पहिल्यांदा स्वीकारावं लागतं, कारण प्रपंचाचा गुणधर्म उणीव हा आहे, महाराजांनी सांगितलंय. पहिलं स्वीकारा. तुम्ही एकदा ते स्वीकारलत ना, की मग तुम्हाला कळेल की मी कशामुळे अस्वस्थ आहे, मी कशामुळे अस्थिर झालेलो आहे. ते लक्षात घेतलं की आपोआप ती अस्वस्थता जाते. मनाला जी एक प्रकारची अस्वस्थता आलेली असते, मन जे अस्थिर झालेलं असतं, दोलायमान अवस्था झालेली असते, ती सगळी हळूहळू शांत होते. कारण आपल्याला त्याच्या मागचं कारण कळलंय. आज आपण ह्या चिंतनामध्ये त्या कारणाचा शोध घेतोय, की नुसतंच मी अस्थिर आहे, नुसताच मी अस्वस्थ आहे, माझं नाम नीट होत नाही. मी बसलो जपाला की हजार तऱ्हेचे विचार मनामध्ये येतात. मग आपण मागच्या सगळ्या चिंतनामध्ये याचा उहापोह केला. पण त्याच्या मागचं कारण आज आपण बघतोय, की का होतं? विचार कुठले येतायत? तर सगळे प्रापंचिक विचार येत असतात. मग तो प्रपंच कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, हे आज आपण पाहतोय. ते जेव्हा आपल्याला लक्षात येईल ना, तेव्हा आपल्याला कळेल की ह्या प्रपंचाला किती महत्त्व द्यायचं, किती सत्यत्व द्यायचं. म्हणजे संसार किंवा विषय सुख हे शेवटी दुःखमयच असतं. पण तरीही आपण तो संसार, तो प्रपंच सत्य मानतो आणि शेवटी दुःखच भोगतो. हे महाराज आपल्याला सांगतायत. म्हणजे पूर्णत्वाने आपल्याला तो प्रपंच सुख देत नाही, हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रपंच हा मिथ्या आहे हे महाराजांनी सांगितलंय. पण आपण आपल्या भावनेनी त्याला सत्यत्व देतो. कारण दिसत असतं ना समोर. जे डोळ्याला दिसतं त्याला आपण सत्य मानतो. पण आध्यात्मिक पातळीवरनं विचार केला तर जे सूक्ष्मामध्ये आहे ना ते खरं तर सत्य आहे. भगवंत का सत्य आहे? कारण तो सूक्ष्मामध्ये आहे. प्रपंच का असत्य आहे? कारण तो स्थूलामध्ये आहे. सत्य काय आहे? जे चिरंतन टिकणार आहे. आपला संसार, आपला प्रपंच, त्या प्रपंचातल्या गोष्टी, आपण स्वतः, आपली सगळी नातेवाईक मंडळी, घरामधली सगळी मंडळी, हे चिरंतन टिकणारं आहे का? प्रपंचातली गोष्ट, एखादी निर्जीव गोष्ट आहे, चिरंतन टिकणार आहे का? ती कधीतरी नष्ट होणार आहे. आपण सगळेजण आहोत. आज श्वास चालू आहे, उद्या तो श्वास बंद होणार आहे. आहोत का आपण चिरंतन टिकणार आहोत का? नाही आहोत. जे डोळ्याला दिसतंय, जे साध्या दृष्टीला दिसतं, ते नष्ट होणारं असतं आणि म्हणून ते असत्य आहे. पण आपण काय करतो, सर्वसामान्य प्रापंचिक माणसं, जे दिसतं ना डोळ्याला त्याला आपण सत्य मानतो. जो भगवंत दिसत नाही आपल्या साध्या डोळ्याला, तो भावनेने समजून घ्यायचा आहे, तो सूक्ष्मामध्ये आहे, तो निर्गुण निराकार आहे. तो समजावा म्हणून संतांनी त्याला सगुणामध्ये आणलाय, पण पुन्हा सगुणातनं निर्गुणच आहे. पण हे सगळं मनाच्या पातळीवर चालतं, हे भावनेच्या पातळीवर चालतं, हे असं सिद्ध करून दाखवता येत नाही. तो अनुभव आपल्याला अंतर्गत पातळीवर घ्यायचा आहे. मग तो भगवंत आणि प्रपंच ही सांगड घालायची. पण आपण काय करतो? अगदी सहज म्हणतो, कुठे माझा भगवंत? कुठे महाराज? मी प्रपंचात एवढं दुःख भोगतोय. अरे प्रपंचच मुळात दुःखमय आहे. त्यातनं सुखाची आशा करणं हीच चूक आहे. आपण दुःखमय अशा प्रपंचातून सुखाची आशा करतो. भगवंत पाहत असतो आपल्याकडे. जिथे भगवंत आहे तिथे त्याची माया आहे. जिथे आपण स्वतः आहोत तिथे छाया आहे. आपण भगवंताच्या मायेला किती महत्व देणार? महाराजांनी फार सुंदर उदाहरण याच्यामध्ये सांगितले, की भक्ती आणि माया या दोन्ही भगवंताच्या स्त्रिया आहेत. आता एका म्यानामध्ये दोन तलवारी राहू शकतात का? एका घरामध्ये दोन सवती राहू शकतात का? हा आपल्याला व्यावहारिक अनुभव आहे. मग जर मायेला हुसकावून लावायची असेल तर महाराजांनी भक्तीची कास धरा असं सांगितलंय. भक्ती केलीत परमेश्वराची की माया आपोआप हुसकली जाते. तसं आहे. म्हणजे माणसाला म्हणायचं तू ये,
पण तुझी सावली तू बरोबर आणू नकोस. तर हे शक्य आहे का? आपण उन्हातनं चालत असताना ती सावली पडतेच, पण सावलीला आपण महत्व देतो का? सत्य कोण आहे? सावली सत्य आहे का? नाही. तसं प्रपंचाचं स्वरूप आहे. प्रपंच हा भासमय आहे, आभासी आहे. आपण त्याला भावनेनी सत्यत्व दिलेलं आहे. प्रपंच हा असत्यच आहे हे महाराजांनी सांगितलंय. प्रपंच हा मिथ्या आहे. पण आज जे मला सगळं दिसतंय ते माझ्या दृष्टीला दिसत असल्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं सत्य आहे. पण सत्य काय? जे चिरंतन टिकणारं आहे. माझ्या डोळ्याला जे काही आज दिसतंय ते उद्या नष्ट होणार आहे आणि म्हणून ते असत्य आहे. भगवंत एकमेव सत्य आहे, कारण तो चिरंतन आहे. परमेश्वरीय तत्व, सद्गुरु तत्व हे चिरंतन टिकणार असतं, चिरकाळ टिकणार असतं, ज्याला आदी नाही अंत नाही. असा हा परमेश्वर आहे, असं हे सद्गुरु तत्व आहे, म्हणून ते सत्य आहे. पण आपण भावनेनी प्रपंचाला सत्यत्व देतो. मग एकदा एखाद्या गोष्टीला म्हणजे सत्यत्व दिलं प्रपंचाला की मग काय होतं? त्या प्रपंचामधल्या सगळ्याच गोष्टींना सत्यत्व दिलं जातं. मग माणसांना सत्यत्व दिलं जातं, वस्तूंना सत्यत्व दिलं जातं, प्रपंचात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण सत्यत्व देतो. मग काय होतं? ती गोष्ट मनासारखी घडली नाही की आपण दुःखी होतो. जेव्हा ती गोष्ट आपल्या मनासारखी घडते तेव्हा आपल्याला त्या क्षणापुरता आनंद झालेला असतो. आपण म्हणजे काय कळत नाही आपल्याला आपण कसे वागतो. महाराज म्हणतात ही अवस्था सुद्धा चांगली नाहीये, की आपल्याला कळतच नाही की आपण काय बोलतोय, काय वागतोय, इतका आनंद झालाय आपल्याला. पण उद्या काही घडलं आणि त्या आनंदात बिघाड झाला की काल जे आपण त्या आनंदाने भावविभोर झालेलो होतो तो सगळा आनंद दुसऱ्या दिवशी काही कारणांनी दुःखामध्ये परावर्तित होतो. मग आता आनंद खरा मानायचा का दुःख खरं मानायचं? काय खरं मानायचं, काय खोटं मानायचं ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. आपण या सगळ्या गोष्टींकडे खरं तर त्रयस्थ दृष्टीने पाहायला पाहिजे. ही जाणीव आहे. आनंद ही सुद्धा एक जाणीव आहे, दुःख ही जाणीव आहे. का? कारण मनाच्या प्रमाणे झालं, मनाच्या सुलट झालं की आपल्याला आनंद, मनाच्या उलट झालं की दुःख. एक गोष्ट आहे जी एखाद्याला आनंदाची ठरते तर दुसऱ्याला दुःखाची ठरते. साधं व्यवहारातलं उदाहरण, आपल्या घरी चोरी झाली, चोरांना भरपूर धनसंपत्ती प्राप्त झाली म्हणून ते आनंदी असतात. चला आज भरपूर घबाड मिळालं आपल्याला. त्या घराचा जो मालक आहे त्याला जेव्हा लक्षात येतं की आपल्या घरामध्ये मोठी चोरी झालेली आहे तेव्हा तो दुःखी होतो. घटना एकच आहे, पण ती एकाला आनंद प्राप्त करून देते, दुसऱ्याला दुःख प्राप्त करते. म्हणजे हे असं विषयांमध्ये जो आनंद सगळा आपल्याला असं वाटतं की ह्या विषयात हा सगळा आनंद लपलाय, पण तसं नाहीये. एक तर तो विषय पूर्णत्वाने आपल्याला सुख देत नाही आणि दुसरी गोष्ट तो विषय भोगून संपला की तो आनंद टिकत नाही. आपण जेव्हा महाराजांच्याकडे जातो, एखाद्या सद्गुरूंच्या ठिकाणी जातो, एखाद्या तीर्थयात्रेला जातो, बघा तो आनंद वर्षानुवर्ष टिकतो. हा सगळेजण आपण अनुभव घेतो. अगदी काही वर्षांपूर्वी जरी एखादं दिव्य दर्शन, एखादा स्वप्न दृष्टांत, एखाद्या सत्पुरुषाच्या ठिकाणी, एखाद्या सद्गुरूंच्या समाधीच्या ठिकाणी, आपल्या महाराजांच्या ठिकाणी जेव्हा आपण जातो, कित्येक वर्षापूर्वी घडलेली घटना सुद्धा आज सांगताना सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं पहा. अंगावर शहारे येतात, अष्टसात्विक भाव जागृत होतात. हा खरा आनंद आहे, हे सत्य आहे. कारण ते सद्गुरूंशी जोडलं गेलंय, ते भगवंताशी जोडलं गेलेलं आहे. पण विषयातनं मिळणारा आनंद सत्य नाही, प्रपंच सत्य नाही. प्रपंचामध्ये जे काही आज दिसतंय ते सत्य नाहीये. हे पक्क मनामध्ये आपण धारण केलं की त्यातनं जर आपल्या मनाविरुद्ध गोष्ट जरी घडली तरी लगेच आपण ह्या पातळीवर आलं पाहिजे की मी असत्य गोष्टीला किती महत्व द्यायचं. हे एकदा कळलं आणि ते महत्व देणं बंद झालं की आपली अस्वस्थता बंद झाली. मग नाम घेताना काहीही मनामध्ये विचार येणार नाहीत. खरंच सांगतो, काहीही होणार नाही. म्हणून प्रपंचामध्ये एखादी गोष्ट नाहीये, न्यूनत्व आहे, म्हणून दुःख मानू नका असं महाराजांचं सांगणं आहे.
कारण प्रपंचातलं सुखदुःख हे जाणीवेमध्ये आहे. ती परिस्थितीवर अवलंबून असलेली गोष्ट नाहीये, ती जाणीवेवर अवलंबून असलेली गोष्ट आहे. म्हणून महाराजांनी ह्याच्यावर साधा उपाय सांगितलेला आहे की एखादी गोष्ट घडली की लगेचच त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ नका. जरा काही घडलं की इतकं आनंदाने काय आपण करतोय आपल्याला कळत नाही, किंवा जरा काही दुःखमय प्रसंग घडला की आपण इतके कोलमडून जातो की तेही आपल्याला कळत नाही, की आपण स्वतःला सावरू पण शकत नाही. महाराज म्हणतात की या दोन्ही गोष्टी थोड्याशा भोगताना किंवा ह्याला तुम्ही फेस करत असताना थोडं थांबा. एखादं दुःख वाट्याला आलाय ना, ते भोगायचं आहे, त्याला प्रतिकार करायचा आहे, त्याला सामोरं जायचंय. थोडं थांबून सामोरं जा. इतकं कोलमडून पडायची आवश्यकता नाहीये. आपल्यापेक्षा हजारो माणसं जगामध्ये दुःखी आहेत. त्यांचं दुःख आपल्याला माहिती नाही म्हणून आपलं दुःख आपल्याला खूप मोठं वाटतं, आभाळा एवढं. तसं नाहीये. आज हजारो माणसं जगामध्ये दुःखी आहेत आपल्यापेक्षा. आज आपल्याला 2 वेळा व्यवस्थित जेवायला खायला प्यायला मिळत असेल तर अर्धपोटी राहणारी कित्येक माणसं जगामध्ये आहेत. त्यांच्या दुःखाकडे बघितलं की आपल्याला कळतं की आपल्याला महाराजांनी, आपल्याला परमेश्वरांनी खूप सुखी ठेवलंय. आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये दुःखी होतोय. महाराज म्हणतात जरा थांबा, थोडा विचार करा ह्या सगळ्या गोष्टींवर. सुख उपभोगताना सुद्धा लगेच अहंभाव वाढतो पहा. 4 सुखाच्या गोष्टी वाट्याला आल्या की लगेच आपला अहंभाव वाढतो. आपण लगेच दुसऱ्याला कमी लेखायला सुरुवात करतो. करू नका, तेही थांबा. थोडं थांबा. थांबून सुख किंवा दुःख हे बघा पहिलं काय आहे. कारण आज एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली, दुःख वाटतंय, पण कदाचित ती महाराजांनी, सद्गुरूंनी, परमेश्वराने तुमच्या भल्यासाठी घडवलेली असते. की भविष्यातलं खूप मोठं काहीतरी दुःख टाळण्यासाठी आज छोटी दुःख दिली आहेत असं समजा. भविष्यामध्ये एखादी गोष्ट जी आपल्याला फेवरेबल नाहीये ती महाराज टाळत असतात, सद्गुरू टाळत असतात, परमेश्वर ती टाळत असतो. मग एखादी गोष्ट तुम्हाला देत नाही मुद्दामून, कारण ती दिली तर कदाचित पुढे काही दुःख परंपरा वाट्याला येणार असते. मग आज ती मिळत नाही. आपल्याला असं वाटतं अरे मला हे हवंय पण मला मिळालं नाही, मग आपण दुःखी होतो. तसं होऊ नये. त्यामुळे आपल्याला ही खुणगाठ पक्की डोक्यामध्ये पाहिजे की ही सगळी सृष्टी कोणी उत्पन्न केली? भगवंताने उत्पन्न केली. आपल्याला जन्माला कोणी घातलं? भगवंताने घातलं. हा प्रपंच कोणी दिला आपल्याला? भगवंतानीच दिला. त्यामुळे आपल्याला तो सोडून कुठेही जायचं पण नाहीये आणि तो करतानाच आपल्याला परमार्थ साधायचा आहे. म्हणून महाराज काय म्हणतात की तो काही मुळात चांगला किंवा वाईट असं नाहीये. आपण आपली आसक्ती त्याच्यामध्ये कालवतो म्हणून ते सुखदुःख आपल्या वाट्याला आहेत. महाराज काय सांगतात? आसक्ती सोडून राहा, म्हणजे प्रपंचामध्ये राहा, सगळी काही प्रापंचिक कर्तव्य पूर्ण करा, पण त्यामध्ये आसक्त होऊ नका. म्हणजे देह हा प्रापंचिक कर्तव्य करण्यामध्ये आपला गुंतला पाहिजे. म्हणजे देहाने कर्तव्य करावी आणि मनाने अनुसंधान ठेवावं असं महाराजांनी सांगितलं. म्हणजे मन भगवंताच्या चरणापाशी चिकटवून ठेवायचं. म्हणजे आपली दृष्टी भगवंताकडे पाहिजे. आपल्याला 24 तास भगवंताचा, सद्गुरूंचा, महाराजांचाच विचार मनामध्ये पाहिजे. त्या विचाराने जर आपलं अंतःकरण भरून गेलं ना, तर प्रापंचिक कुठल्याही गोष्टींना महत्व देणं बंद होतं हळूहळू. म्हणजे एखादी गोष्ट जरी थोडीशी अडचणीची आपल्या वाट्याला आली, थोडंसं दुःख वाट्याला आलं, तरी आपण लगेच म्हणतो की ठीक आहे. म्हणजे मनातल्या मनात आपल्याला ह्याची जाणीव होते की ठीक आहे, महाराज आहेत, बघून घेतील, रामराय आहे, पाहून घेईल. आपण पुढे जाऊया, सामोरे जाऊया त्या गोष्टीला. का सामोरं जाता येत नाही? कुठेतरी भीती असते मनामध्ये. आपल्याला ऍक्सेप्ट करता येत नाही एखादी गोष्ट. म्हणजे जसं येईल तसं स्वीकारा असं जे महाराज म्हणतात. लेट द थिंग्स हॅपन इन देअर ओन वे. निसर्गाने एक ठरवलेलं आहे, त्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी घडणार आहेत.
आपण मागच्या चिंतनामध्ये बघितलं की आपलीच कर्म त्याला कारणीभूत असतात. म्हणून चुकीचं काहीतरी आपण करून बसतो, त्याचा कर्म विपाक आपल्याला भोगावा लागतो, काहीतरी प्रारब्ध आपल्या वाट्याला येतं, दुःख परंपरा वाट्याला येते. हे आपलं सगळं मागच्या चिंतनामध्ये बघून झालेलं आहे. त्यातनं जी अस्वस्थता उत्पन्न होते ना, त्याचं कारण आपण शोधतोय की कुठून येते ती अस्वस्थता. तर मनाविरुद्ध घडतंय, मनासारखं मिळत नाहीये म्हणून येते. त्याच्या मागे आपलीच कर्म आहेत, म्हणून तो प्रारब्ध योग वाट्याला आलाय. मग महाराजांनी जे आपल्याला सांगितलं, जो परमार्थाचा मार्ग सांगितला, जे नामस्मरण आपल्याला करायला महाराज सांगतायत, नामसाधना करायला सांगतायत, ती करत जायची फक्त. जे काय घडेल ते घडेल, घडू देत. प्रत्येक गोष्ट घडत राहू देत. ती घडेल पुढे जाईल, घडेल पुढे जाईल. आज टाळायचं बघितलं तर ते परत येईल वाट्याला. त्यामुळे कुठलीही गोष्ट टाळायची नाही. जे काही घडतं आहे ते आपण त्रयस्थ दृष्टीने पाहत राहायचं. ओके, ठीक आहे, आज माझ्या वाट्याला हे आलंय का? ठीक आहे. आनंद आलाय का वाट्याला? ठीक आहे. दुःख वाट्याला आलंय का? ठीक आहे. थोडीशी अशी अवस्था मनाची बनवायला पाहिजे की आनंद आणि दुःख ह्याच्यामध्ये जी एक सीमारेषा असते ना, तिथे आपण जाऊन बसलं पाहिजे. की जिथे खूप आनंदाने आपण काय करतोय हेही कळत नाही, अशी पण अवस्था यायला नाही पाहिजे. आणि खूप दुःख होऊन आपण अगदी कोलमडून जातोय, अशी पण अवस्था नाही यायला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी तुम्ही जरा थोडा थांबून जरा बघा. काय आहे, काय वाट्याला येते, जरा थांबा, थोडेसे थांबा. लगेच प्रतिक्रिया देऊ नका त्या गोष्टीवर. आपण ती आसक्ती त्याच्यामध्ये कालवतो, म्हणून आपल्याला सुख दुःख मिळतं. ते जाणीवेवर अवलंबून आहे. आपण थोडेसे म्हणजे दाखवायचं आपण प्रपंचामध्ये आहोत, पण ऍट द सेम टाइम तुम्हाला माहिती पाहिजे की आपलं खरं तर सगळं लक्ष भगवंताच्या चरणाकडे, महाराजांच्या चरणाकडे, आपल्या सद्गुरूंच्या चरणाकडे आहे. ही कला एकदा साधली की त्या प्रपंचामध्ये राहून सुद्धा ठीक आहे, आपण ते मान्य करू शकतो. सो ऍक्सेप्टन्स ही फार मोठी गोष्ट आहे की जी आपल्याला महाराजांचं तत्वज्ञान करायला शिकवते. की फर्स्ट ऑफ ऑल यू ऍक्सेप्ट द थिंग्स ॲज इट इज. जसं येईल तसं स्वीकारा. हे महाराजांचं तत्वज्ञान आहे. मला हे नकोय हे म्हणायचंच नाही. ठीक आहे, हे घडतंय का माझ्या बाबतीत? ठीक आहे, मी स्वीकारायला तयार आहे. ते महाराजांना आवडतं. मग महाराज त्यांच्या कृपेने आपल्याला ते कसं फेवरेबल करायचं ते बघतात. म्हणजे प्रारब्धयोग टाळत नाहीत, पण सुसह्य करतात. पुढे महाराजांनी प्रपंचाचं स्वरूप काय सांगितलंय की प्रपंचामध्ये सगळेच जण स्वार्थी असतात. महाराज म्हणतात 5 जण मिळून प्रपंच बनतो, त्यात सगळेच जण स्वार्थी आहेत. तर मग एकट्याला सुख कसं काय प्राप्त होईल? हे अगदी आपल्याला रोज अनुभवायला येत की आपल्या घरामध्ये जी काही 4-5 माणसं असतात, निरनिराळ्या वयोगटातली असतात, निरनिराळ्या स्वभावाची असतात. प्रत्येकाच्या स्वभावाची एक बैठक वेगळी असते. कुठलीही गोष्ट जेव्हा घरामध्ये करायचं आपण ठरवतो किंवा ती होऊ घातलेली असते, त्यावेळेला काय होतं? प्रत्येक व्यक्ती स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक व्यक्ती हे बघते पहिल्यांदा की ही गोष्ट जी घडतीये ती मला किती फेवरेबल आहे, त्याने माझा काय स्वार्थ साधला जाणार आहे. जेव्हा त्या व्यक्तीला कळतं की ह्यात तिचा काही स्वार्थ साधला जाणार नाहीये, तिला काही मिळणार नाहीये, त्यावेळेला बऱ्याचदा दुसऱ्याला मिळतंय म्हणून मत्सर उत्पन्न होऊन सुद्धा अनेकदा ती व्यक्ती ते होऊन देत नाही. म्हणजे वास्तविक पाहता सगळ्यांनी मिळून मिसळून राहायचं हे महाराजांना फार आवडतं, पण हे होत नाही घरामध्ये. प्रत्येक व्यक्ती आपापला स्वार्थ तपासून पाहते. काही वेळेला घरातले पुरुष हट्टी असतात थोडेसे, पैसा कमवत असतात. समजा घरातली स्त्री ही कमवती नसेल, असतं काही कुटुंबांमध्ये,
तर त्या पैसा कमवणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की सगळं काही त्या पैशाचा विनियोग त्यांच्या स्वतःच्या मनासारखाच व्हायला पाहिजे. किंवा काही वेळेला वरच्या पिढीमध्ये पुष्कळ पैसा कमवला गेलेला असतो. मधली जी पिढी असते, कर्मधर्म संयोगाने त्यांना नाही तेवढा पैसा कमवता येत. त्यामुळे त्यांना आर्थिक व्यवहारासाठी वरच्या पिढीवर अवलंबून राहावं लागतं. अशा वेळेला सुद्धा घरामध्ये वाद घडतात. काही वेळेला असं होतं की घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीला सगळे घरातले निर्णय स्वतःच्याच मनाप्रमाणे घ्यायची सवय असते. काही हो, तुम्ही कुठलाही विषय त्या व्यक्तीपुढे मांडा, ती व्यक्ती स्वतःच्या मनासारखा निर्णय घ्यायला भाग पडते प्रत्येकाला, किंवा ती तो निर्णय घेते आणि मान्य करायला भाग पडते. घरातले इतर सदस्य काय म्हणतात की जाऊ दे, वाद नको, तुला वाटतंय ना तसं आपण करूया, पण मनामध्ये ते अस्वस्थ राहतात, मनामध्ये अस्थिर होतात, ते निराशेमध्ये जातात, दुःखामध्ये जातात. या सगळ्याचा परिणाम काय होतो की एकमेकांच्या मनामध्ये वैरभाव उत्पन्न होतो. कारण काही व्यक्ती हट्टीपणाने वागतात, अहंभावाने वागतात, हेकेखोरपणाने वागतात. घरातले लोक इतर काय म्हणतात, जाऊ दे, स्वभाव आहे, आपण सोडून देऊ. पण असं करता 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 वर्षानुवर्ष जेव्हा हे घडतं तेव्हा ती व्यक्ती शेवटी निराश होते. ती व्यक्ती म्हणते, अरे मला काही स्थानच नाहीये का घरामध्ये, प्रत्येक वेळेला मला डावललंच जातं, माझं कोणी ऐकतच नाही. मग ती व्यक्ती अबोल बनते, निराश होते. अनेक घरांमध्ये हे वातावरण आहे. कारण प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ साधतो. काही जण तर असे असतात की त्यांचा स्वार्थ साधला गेला की ते इतके नामानिराळे होतात की त्यांना काही फरकच पडत नाही की घरातल्या इतर लोकांना काय वाटतंय, काही फरक पडत नाही. त्यांचा स्वार्थ साधून घेण्यापुरतं ते आपल्याशी गोडगोड बोलतात. त्यांची देहबुद्धी बदलते, त्यांची देहबोली बदलते, सगळं चेंज होतं. आपल्याला कळत असतं की आता ह्याला हे हवंय ना, हा माझ्याशी म्हणून गोडगोड बोलायला आलाय, एरवी हा माझ्याशी काही नीट बोलत नाही, पण आज त्याचं काम आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे तो माझ्याशी बरोबर आज गोडगोड बोलतोय. करतात व्यक्ती असं. आणि स्वतःचा स्वार्थ साधून झाला की तुझं तू माझं मी, ते इतके मनानी सगळ्यांनी अलिप्त होऊन जातात. या सगळ्या गोष्टींचा त्रास घरातल्या सगळ्या लोकांना होत असतो. हे आपण प्रपंचाचं मुद्दामून स्वरूप पाहतोय, कारण आपले सगळे जे प्रश्न आहेत ना, सगळी अस्वस्थता, सगळी मनाची विकल अवस्था, अस्थिरता, मनाविरुद्ध गोष्टी घडणं, हे सगळं त्या प्रपंचातनं बाहेर येत असतं. म्हणून एकदा स्वरूप कळलं ना की त्याच्यावरची उपाययोजना करता येते. ती उपाययोजना आपण पुढच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत, पण आज आपण स्वरूप काय आहे हे पाहतोय. कित्येकदा घरामधल्या व्यक्ती किंवा एखादी व्यक्ती आत्मकेंद्रित असते, सेल्फ सेंटर्ड. त्यांना फक्त स्वतःपुरतं माहिती असतं. बाकी घरामध्ये काय चाललंय, कोणाला काय वाटतंय, कोणाच्या काय भावना दुखावल्या जातायत, सुखावल्या जातायत, त्यांना काहीही फरक पडत नाही. काहीही फरक त्यांना पडत नाही. ते फक्त स्वतःपुरता विचार करतात. त्यामुळे इतर व्यक्ती दुखावल्या जातात, पण त्याची जाणीव अशा आत्मकेंद्रित व्यक्तींना नसते. आणि सगळेजण अक्षरशः त्यांना जो प्रारब्ध योगाने प्रपंच प्राप्त झालेला आहे तो अक्षरशः खेचत असतात की जाऊ दे, काय करणार, ऍक्सेप्ट करावं लागतं. तिथे जर प्रपंचाचं हे स्वरूप कळलं की प्रत्येक जण स्वार्थी आहे, प्रत्येक जण त्याचा त्याचा स्वार्थ साधण्यासाठी धडपडणार आहे आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्याच मनासारखं होईल असं होणार नाहीये, हे एकदा आपल्याला कळलं की आपल्याला आपल्या मनाची भूमिका तशी तयार करता येते. आपण अभ्यास करतोय, काय बरोबर काय चुकीचं हे बघत नाहीये, आपण फक्त स्वरूप पाहतोय, अभ्यास करतोय त्याचा. पुढे महाराज काय सांगतात की प्रपंच हा जर भगवंताने दिलेला आहे तर तो तापदायक आहे का, तर नाही. महाराज म्हणतात की अकुंचित प्रपंच तापदायक आहे, संकुचित प्रपंच हा तापदायक आहे. आपण म्हणतो ना की तुम्ही मनाने विशाल असलं पाहिजे, तुमचा प्रपंच हा सर्वसमावेशक असला पाहिजे, पण तसं होत नाही. पहा,
प्रपंच हे असे संकुचित असतात, आकुंचित पावलेले असतात. सर्वसमावेशक असायच्या ऐवजी प्रपंच हा असा आकुंचन पावलेला असतो. म्हणजे काय, की दिसताना घरामध्ये एक 5-6 मंडळी राहतायत असं दिसतं, पण जर खेळीमेळीचं वातावरण नसेल, जर लोकांचं एकमेकांशी पटत नसेल, तर जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचा एक प्रपंच तयार होतो. नवरा बायको मुलं असा एक प्रपंच तयार होतो. दिसताना काय दिसतं, की सगळे एकत्र राहतायत, पण मनाच्या पातळीवर 2 स्वतंत्र प्रपंच झालेले असतात, आकुंचित झालेले असतात. ते 2 भावाभावांचं उत्तम चाललेलं असतं, पण काहीतरी घडतं आणि प्रपंच हा संकुचित होतो. काही वेळेला नवरा बायकोंचं एकमेकांमध्ये पटत नाही, त्यामुळे नवऱ्याचा एक वेगळा प्रपंच तयार होतो, बायकोचा वेगळा प्रपंच तयार होतो. असे सगळे आकुंचित प्रपंच एकाच प्रपंचामध्ये उत्पन्न झालेले असतात. आणि जसा प्रपंच सर्वसमावेशक पाहिजे तसा तो प्रपंच राहत नाही. त्यामुळे काय होतं, एकमेकांमध्ये वैचारिक देवाणघेवाण होत नाही. आपण मनच मोकळं करत नाही. आपण म्हणतो जाऊ दे, काही बोलायला नको. आकुंचन पावलंय सगळं. कर्तव्य काही वेळेला आपली पूर्ण करता येत नाहीत आपल्याला दुसऱ्या व्यक्तीविषयीची, कारण मनामध्ये राग आहे, मनामध्ये द्वेष आहे, काहीतरी मागे घडलंय, ती व्यक्ती आपल्याशी नीट वागली किंवा बोललेली नाहीये, त्याच्यामुळे त्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये काही वेळेला द्वेष उत्पन्न होतो, काही वेळेला घृणा उत्पन्न होते. आपली कर्तव्य सुद्धा आपल्याला नीट पार पाडता येत नाहीत, किंवा ती पार पाडली जात असताना किंवा आपण ती कर्तव्य करत असताना आपली एक प्रकारची अशी चिडचिड होत असते, की आपण म्हणतो काय आहे हे, की आज ही व्यक्ती कशी वागली माझ्याशी आणि आपण आज सगळं आपल्याला करायला लागते. स्वतःपुरतच पाहण्याची प्रवृत्ती असते आकुंचित प्रपंचामध्ये. संवाद एकमेकांशी नीट साधला जात नाही. एखादा पदार्थ घरामध्ये बनला तर सगळ्यांच्या मुखात त्याचा घास जातोय की नाही हे सुद्धा पाहिलं जात नाही. आपापलं बनवायचं, आपापलं खायचं, मोकळं व्हायचं. एखादी गोष्ट आणली आपण खरेदी करून, तर घरातल्या सगळ्या लोकांना दाखवली पाहिजे. पण काही वेळेला कसं होतं, अनुभव येतो सगळ्यांना, आपली फार इच्छा असते, पण ज्याला दाखवायला जायचं त्याच्या मनात आपल्याविषयी मत्सर असतो. एकमेकांच्या विषयीच मत्सर असतो घरामध्ये लोकांना, आणि मग त्याला दृष्ट लागते. हे घडतं सगळं. मग आपली मनाची भूमिका अशी बनते की नकोच काही सांगायला, नकोच काही दाखवायला, कारण हे दाखवलं, महाराजांनी दिलेलं, महाराजांचं तत्वज्ञान आहे की काही लोकांची दृष्टीच अशी असते की त्यांना कुठलीच गोष्ट चांगली पाहवत नाही. मग इतर सदस्यांची कुचंबणा होते. म्हणजे जगायचं तर छान आहे, मोकळेपणाने मोकळ ढाकळ जगायचंय, पण जगून दिलं जात नाही. असं सगळं प्रपंचामध्ये घडतं. त्यामुळे अशा आकुंचित प्रपंचामध्ये सगळी लोक अक्षरशः दडपणाखाली वावरत असतात. कारण ज्या व्यक्ती हेकेखोर आहेत, अहममान्यपणा त्यांच्यामध्ये आहे, हट्टी आहेत, इगोइस्टिक आहेत, ती व्यक्ती घरामध्ये शिरली की इतर लोकांना दडपण येतं. ती घराच्या बाहेर असते तेव्हा लोक मोकळेपणाने वावरतात घरामध्ये. ती व्यक्ती घरामध्ये आली की सगळेजण आपापल्या खोल्यांमध्ये, नको वादच नको. हे एक सगळं आत्ताचं प्रापंचिक चित्र आहे. त्याच्यामुळे सगळी माणसं अस्वस्थ आहेत, सगळी माणसं कुठली तरी दुःख भोगतायत. त्यामुळे निराश होतात लोक. आपण असे निराशेकडे जातो, गर्तेत सापडतो. काही वेळेला एखादी व्यक्ती 2-3 अशा आकुंचित प्रपंचाचा भाग असते. म्हणजे काय, की समजा नवरा म्हणून नवरा बायको मुलं असा एक प्रपंच असतो, पण तेव्हा त्यांच्या आई वडिलांचा पण एक प्रपंच असतो. कर्तव्य दोन्ही ठिकाणची आहेत. तसंच घरातली जी सून आहे, त्या सुनेला तिच्या नवऱ्याप्रती, मुलांप्रती एक काही कर्तव्य असतात, सासू सासऱ्यांप्रती काही कर्तव्य असतात.
म्हणजे सगळी मंडळी वेगवेगळ्या प्रपंचाचे काही काही भाग असतात. पण जर खेळीमेळीचं वातावरण नसेल, जर सगळी लोक अशी द्वेषयुक्त अंतःकरणाने, मत्सरयुक्त अंतःकरणाने भरलेली असतील, किंवा एखादी व्यक्ती अशी इगोइस्टिक असेल, हटवादी असेल, स्वतःच ते खरं करण्याची प्रवृत्ती एखाद्या व्यक्तीमध्ये असेल, तर जी व्यक्ती सामायिक भाग आहे 2-3 प्रपंचाचा, त्या व्यक्तीला त्याची कर्तव्य पार पाडताना फार घालमेल होते जीवाची. ती व्यक्ती अस्वस्थ बनते. त्यामुळे जसं आपण स्वतः सवलत मागतो, की अरे मला जरा समजून घ्या, असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपली पण ती जबाबदारी असते की आपण दुसऱ्याला किती समजून घेतोय. म्हणजे जसा सांधा जोडायचा आहे, तेव्हा दोन्ही बाजूनी तो तासावा लागतो, तेव्हा तो सांधा जोडला जातो. त्यामुळे आपण स्वतःचं अवलोकन केलं, की आपण कुठे आपला अहंभाव दाखवतोय, कुठे आपण हेकेखोरपणे वागतोय, हट्टीपणाने वागतोय का? आपल्या वागण्यामुळे इतर काही लोकांच्या भावना दुखावल्या जातायत का? हे जर एकदा आपण शांतपणे बघितलं ना, तर जो प्रपंच आकुंचित झालेला आहे, तो सर्वसमावेशक होईल. लोकं गुण्यागोविंदाने नांदू शकतील एकाच घरामध्ये, राहू शकतील. आज जे वेगवेगळं सगळेजण राहतायत, त्याच्यामागचं तेच कारण आहे. आणि प्रत्येक माणूस वेगळं राहून सुद्धा अस्वस्थ आहे. सुख मिळालंय का? एकत्र राहा, वेगळं राहा, काहीही नाही. ते सुख आणि दुःख जिथे आहे तिथेच आहे. ह्या सगळ्याचा अनुभव आपण घेतो. आणि म्हणून महाराज म्हणतात, की तो संसार, संसार, प्रपंच, प्रपंच म्हणून कितीही केला, तरी तो पुरा होत नाही. तो अपूर्णच राहतो. कारण कुठेतरी ते न्यूनत्व असतं, कुठेतरी ती अपूर्णता असतेच. आपला सगळा संसार अगदी पूर्ण झाला, असं कितीही वाटलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत ती धाकधूक असतेच, की जे काही आत्तापर्यंत झालेलं आहे ते माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत असंच राहावं. ही भावना असली तरी सुद्धा तो अपूर्णच आहे. म्हणून महाराज म्हणतात, की प्रपंच हा एखाद्या नाटकाप्रमाणे आहे. म्हणजे नाटकामध्ये एखाद्याने राजाची भूमिका केली काय, किंवा एखाद्या भिकाऱ्याची भूमिका केली काय, तो जेव्हा नाटक संपल्यानंतर त्याचा वेश उतरवून जेव्हा बाहेर येतो, तेव्हा त्याला काय कोणी राजा म्हणून वागवतं का, किंवा कोणी भिकारी म्हणून वागवतं का? नाही. त्याची भूमिका संपली. तसं आहे प्रपंचच, की प्रपंचामध्ये तुम्ही गरीब आहात, श्रीमंत आहात, तुमच्याकडे किती साधन सामुग्री आहे का कोणाकडे काहीच नाहीये, एखादा माणूस कमी शिकलेला आहे, एखादा खूप शिकलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी भगवंताच्या पुढे, कारण भगवंत ह्या गोष्टींकडे पाहत नाही. तो काय पाहतो? तुमच्या मनातला भाव पाहतो. तुम्ही भगवंताचं अनुसंधान किती टिकवता, ह्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. त्याच्यामुळे एखाद्याच्या प्रपंचात उणिवा किती आहेत, न्यूनत्व किती आहे, कमी आहे, जास्त आहे, 4 गोष्टी ह्याला जास्त मिळाल्या, 4 गोष्टी त्याला कमी मिळाल्या आहेत, ह्या गोष्टीला महत्त्व नाहीये. ते एखाद्या नाटकासारखं आहे. पण जसं भगवंताचं अनुसंधान हा त्यातला मुख्य गाभा आहे, की प्रपंच कसाही असला तरी त्याच्यात आपलं भगवंताचं अनुसंधान टिकतंय का, त्याला महत्त्व आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, की प्रपंच हा मिठासारखा आहे. मीठ हे खारट आहे. त्यामुळे खारट असलेल्या मिठाचं पोतं, सगळं मीठ त्यातनं बाहेर काढून कितीही धुतलं तरी त्याचा खारटपणा जातो का? नाही जात. तसं ते प्रपंचाचं आहे. तो कितीही केला तरी तो अपूर्णच राहतो. कितीही केला तरी त्याच्यामध्ये उणीव राहणार. कितीही केला तरी त्याच्यामध्ये न्यूनत्व राहणार. कितीही कसाही केला, कितीही त्याचा आटापिटा केला तरी कधी सुख मिळणार, कधी दुःख पदरात पडणार. कधी यश मिळणार, कधी अपयश मिळणार. हे सगळं आपल्या जाणीवेवर अवलंबून आहे. कारण आपण ह्या सगळ्या गोष्टींना सत्यत्व देतो म्हणून. एकदा ते सत्यत्व देणं बंद केलं ना, एखाद्या गोष्टीचा खूप त्रास होत असेल ना, तर महाराजांना प्रार्थना करायची आणि त्या गोष्टीला सत्यत्व देणं बंद करायचं. एकदा त्या गोष्टीला सत्यत्व देणं तुम्ही बंद केलं, की तुमचा निम्मा त्रास कमी होईल. पुढचा सगळा त्रास महाराज तुमचा सगळा हळूहळू नामाच्या साधनेतनं तो महाराज कमी कमी करतील. आपण भाकरीमध्ये किती मीठ घालतो? चवीपुरतं घालतो. महाराज काय म्हणतात आपल्याला, की तुम्ही मिठाची भाकरी करता.
आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं पीठ घालता. तसं आपल्या प्रपंचाचं आहे की इतकी आसक्ती कालवलेली आहे की तो प्रपंच दुःखमयच आहे, तो अजून दुःखच देणार आहे आपल्याला. त्यामुळे असून नसल्यासारखं राहायचं आणि सगळं लक्ष आपलं भगवंताकडे पाहिजे. महाराज पुढे म्हणतात की प्रपंचात टिपऱ्यांच्या खेळाप्रमाणे, की एका गड्याला टिपरी दिली की दुसरा गडी येतो, म्हणजे तो जसा टिपऱ्यांचा खेळ बदलत जातो सारखा, तसं प्रपंचामध्ये सतत काहीतरी बदल होत असतात. प्रपंच कधी असा स्थिर राहत नाही, सतत त्याच्यामध्ये काहीतरी घटना घडत असतात. त्यामुळे तुम्ही सगळ्या घटनांकडे तुम्ही स्वतः मनाने स्थिर होऊन त्रयस्थ दृष्टीने पाहायला पाहिजे. आणि म्हणून प्रपंच हा अर्धवटच आहे. पूर्ण काय आहे तर तो राम आहे. प्रपंच हा असत्यच आहे. सत्य काय आहे तर तो राम आहे. सत्य काय आहे तर भगवंत सत्य आहे. म्हणून प्रपंच सत्य नाही, प्रपंच हा मिथ्याच आहे. एखाद्या गोष्टीने आपण अस्वस्थ होतो का, तर आपण त्याला एका लिमिटच्या पलीकडे इतकं महत्व देतो की जणू काही त्या गोष्टीशिवाय दुसरी काही गोष्टच आपल्याला नाहीये जगामध्ये, अशी भावना आपल्या मनात उत्पन्न झालेली असते. तर एकदा असं काही घडलं ना रोजचं जगत असताना, की लगेचच महाराजांचं तत्वज्ञान आठवायचं आणि आपण विचार करायचा की का मी ह्याला एवढं महत्व देतोय, का मी ह्याला एवढं सत्यत्व देतोय. जी गोष्टच मुळात असत्य आहे, जी गोष्टच मुळात मिथ्या आहे, त्याला मी एवढं सत्यत्व का देतोय. ते सत्यत्व देणं, महत्व देणं बंद झालं ना, की आपल्याला लक्षात येतं की खरं कोणाला महत्व द्यायला पाहिजे, सत्यत्व कोणाला द्यायला पाहिजे, की आपोआप आपण अस्थिरतेकडनं स्थिरतेकडे जातो, अस्वस्थतेकडनं स्वस्थतेकडे जातो. आणि मग आपली नामसाधना आपल्याला फार आनंद देते. जे काही प्रापंचिक अडचणींमुळे नामसाधनेमध्ये आपल्याला जो व्यत्यय आल्यासारखा वाटतो किंवा खूप विचारांची गर्दी होतीये किंवा नाही माझं मन लागत आहे, नाही स्थिर होते, हे सगळं हळूहळू कमी होईल. महत्व देणं बंद केलं, सत्यत्व देणं बंद केलं की अतिशय छान ध्यान साधलं जातं. नामसाधनेतनं जो आपल्याला अपेक्षित परिणाम महाराजांना द्यायचा आहे तो दिला जातो. आणि म्हणून महाराज म्हणतात की एखाद्या नाटकामध्ये एखादा नट त्याची भूमिका कशी करतो, तर नाटक जोपर्यंत चालू आहे तोपर्यंतच. एकदा का ते संपलं, प्रयोग संपला की तो त्यातनं बाहेर पडतो. तसं पाहिजे की मनाने आपण किती गुंतायचं एखाद्या गोष्टीमध्ये, थोड्या काळासाठी, थोड्या पातळीवरच गुंतायचं, जास्त त्याच्यामध्ये गुंतायचं नाही, अडकून पडायचं नाही, त्याला सत्यत्व द्यायचं नाही, महत्व द्यायचं नाही. फार छान महाराजांनी उदाहरण सांगितलंय की दोन मुली भातुकली खेळत होत्या. एका मुलीनी श्रीखंडपुरी केली आणि एका मुलीनी, गरीब होती ती, त्याच्यामुळे तिने तिच्या भातुकलीमध्ये भाजी आणि भाकरी केली. जी मुलगी श्रीमंता घरची होती तिने तिच्या भातुकलीत जी काही श्रीखंडपुरी केली आहे ती पोट भरायला उपयोगी नाही, भाजी भाकरी सुद्धा उपयोगी नाही. म्हणजे एखाद्या गरीब मुलीच्या भातुकलीच्या खेळामधली जशी भाजी भाकरी पोट भरायला उपयोगाची नाही, तशी श्रीमंत मुलीने तिच्या भातुकलीत श्रीखंडपुरी केली आहे म्हणून ती सुद्धा पोट भरायला उपयोगी नाही. म्हणजे एकाची भाजी भाकरी पण उपयोगाची नाही आणि दुसरीचं श्रीखंडही उपयोगाचं नाही, तसा प्रपंच आहे. एखाद्याचा प्रपंच कितीही वरवरनं चांगला आहे, सगळं काही त्याच्याकडे असं वाटलं तरी सुद्धा तो असत्यच आहे. आणि ज्याच्या प्रपंचामध्ये उणीवा आहेत म्हणून त्याने अजिबात उदास होण्याची आवश्यकता नाहीये, त्याने निराश होण्याची आवश्यकता नाही. एक भगवंतच तेवढा सत्य आहे. त्यामुळे सत्य असलेल्या भगवंताकडे आपल्याला आपले सद्गुरू जे घेऊन चाललेले आहेत त्याच गोष्टीला आपण फक्त सत्यत्व दिलं पाहिजे, महत्व दिलं पाहिजे. आपला सगळा फोकस, आपलं सगळं लक्ष फक्त त्या गोष्टीकडे पाहिजे. प्रपंच हा फक्त आसक्ती न कालवता कर्तव्यापुरता करायचा आहे, आनंदाने करायचा. पण दुःख वाट्याला आलं म्हणून हा प्रपंच सत्य मानू नका. ते दुःख, आनंद, त्याच्यामध्ये मिळणारं यश, अपयश, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्रयस्थ दृष्टीने पाहता आल्या पाहिजेत. कारण प्रपंचाचा मुळात जो गुणधर्म आहे, उणेपणा, एखाद्या गोष्टीचं न्यूनत्व असणं, कधी एक परिस्थिती आहे, कधी दुसरी परिस्थिती आहे, हे सगळं चालूच राहणार आहे. प्रपंच हा सदैव तुम्हाला नवीन 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 काहीतरी गोष्टी दाखवत राहील. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींकडे
आपण सगळ्यांनी त्रयस्थ दृष्टीने पाहायला पाहिजे. खूप एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय असं वाटलं तर त्याला पहिलं ताबडतोब महत्त्व देणं, सत्यत्व देणं बंद करायला पाहिजे. आपल्याला हे आठवायला पाहिजे की महाराजांनी काय सांगितलंय, आपल्या गुरूंनी काय सांगितलंय, सद्गुरूंनी काय सांगितलंय, की प्रपंच हा मिथ्या आहे, प्रपंच हा खोटा आहे, प्रपंच हा असत्य आहे. तर आपण त्याला भावनेने जे सत्यत्व दिलंय ते देणं बंद करायचं. एक भगवंतच तेवढा सत्य आहे, एक सद्गुरु तत्वच तेवढं सत्य आहे, म्हणून आपण त्याला महत्त्व द्यायचं. आपण सगळेजण उपासना मार्गावर आहोत, आपण साधन मार्गावर आहोत. त्याच्यामुळे आपलं जर कुठे चुकत असेल तर आपण प्रपंच सत्य मानतो, हे आपलं चुकतं. म्हणून आपण भगवंता जो सत्य आहे त्याच्याकडे जायचंय. त्या प्रवासाला आपण सगळेजण निघालेलो आहोत. आपले सद्गुरू आपल्या बरोबर आहेत. त्यांनी आपला हात त्यांच्या हातामध्ये घट्ट धरलाय. त्यामुळे त्या नामस्मरण भक्तीतनं आपल्याला भगवंतापर्यंत जायचंय. हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणून आज आपण हे सगळं चिंतन महाराजांच्या कृपेने ते घडलेलं आहे. महाराजांनी ते घडवलेलं आहे, की प्रपंचाचं स्वरूप नेमकं काय आहे, की ती अस्वस्थता, ती अस्थिरता, काळजी, चिंता हे सगळं कशातनं उत्पन्न होतं, तर आपल्या प्रापंचिक अडचणीतनं उत्पन्न होतं. मग त्या प्रापंचिक अडचणी कुठून उत्पन्न होतात, तर प्रपंचातनं. आणि म्हणून आज आपण हे समजून घेतलं, की प्रपंचाचं स्वरूप नेमकं कसं आहे. महाराजांनी ते कसं उलगडून दिलंय, की तत्वज्ञान महाराजांचं जे आहे प्रपंचाच्या स्वरूपाविषयीचं, त्यातनं आपल्याला एकदा प्रपंच कसा आहे हे कळलं ना, की मग भगवंत सत्य आहे ही जाणीव मनामध्ये पक्की राहते. प्रपंच असत्य आहे हे आपल्याला कुठेतरी लक्षात येतं आणि आपण साधन मार्गावर पुढे पुढे एक एक टप्पा गाठत जाऊ शकतो. तर आता वाणीला विराम देतो. आपण इथेच थांबूया. जय श्रीराम.